मकर संक्रांत हा हिंदू पंचांगानुसार अत्यंत महत्त्वाचा सण आहे. बुधवार 14 जानेवारी 2026 या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार या दिवशी दुपारी 3:13 सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते, जे धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानले जाते. उत्तरायण काळात केलेले दान, स्नान, पूजा आणि जप यांना विशेष पुण्य प्राप्त होते. पंचांगानुसार मकर संक्रांतीचा पुण्यकाळ दुपारी 3:13 ते सायंकाळी 5:45 पर्यंत आहे, तर महापुण्यकाळ 3:13 ते 4:58 पर्यंत आहे. या काळात पवित्र स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य देणे, तिळगुळ, अन्न, कपडे किंवा कंबल यांचे दान करणे अतिशय फलदायी मानले जाते. या काळात सुवासिनी ओवासण्याचे आणि विडे घेण्याचे कार्य करू शकतात. आता आपण जाणून घेऊयात या वर्षीची संक्रांत कशावर आली आहे. संक्रांत म्हणजे देवीचेच एक रूप. तिने परिधान केलेल्या वस्तू आपण वर्ज्य करावयाच्या असतात, म्हणून तिने काय परिधान केले आहे ते जाणून घेणे गरजेचे आहे. या वर्षीच्या संक्रांतीचे वाहन वाहक असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र धारण केलेले आहे. कपाळावर केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने ती कुमारिका असून हातात वासासाठी जाईचे फूल घेतलेले आहे. तसेच ती पायस भक्षण करत आहे. जाती सर्प असून भूषणार्थ मोती धारण केलेला आहे. वारनाव व नक्षत्रनाव मंदाकिनी असून समुदाय मुहूर्त 30 आहे. या वर्षीची संक्रांत पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे जात आहे व वायव्य दिशेकडे पाहत आहे. महाराष्ट्रात मकर संक्रांत म्हणजे तिळगुळ घ्या आणि गोड बोला असा गोड संदेश देणारा सण आहे. या दिवशी जुने मतभेद विसरून नात्यांमध्ये गोडवा निर्माण करण्याची परंपरा आहे. पंचांगानुसार हा दिवस नवीन सुरुवात, सकारात्मकता आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे मकर संक्रांत 2026 हा केवळ सण नसून आध्यात्मिक जागरूकता, दानधर्म आणि सामाजिक सौहार्द वाढवणारा एक पवित्र दिवस आहे. तिळगुळ घ्या, गोड बोला.